गावडी येऊन आओ बाई या गावडी येऊन बाईला बोलवतोय. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोण आहे तुम्ही? म्हणजे आम्हाला ओळखलं नाही याचा अर्थ तुम्ही टीव्ही पाहत नाही, टीव्ही पेपर वाचत नाही नाही ना. म्हणजे आम्हाला ओळखलं नाही. अहो नाही ओळखलं. भाई आम्ही आमच्या गावातले जिवंत माणसं. काय ना करे पोतामा भरलाय जिवंत म्हणजे धडाडीचे कार्य करते. तर असं करा, अगोदर आम्हाला असं मी म्हणत नाही. संत कबीर म्हणतात जिस मुख में राम यो मुख संडास. असं का म्हटलं? आपल्याला सर्वांना त्या परमेश्वराने निर्माण केलं. आपल्या आयुष्यामध्ये एक क्षणभर जर त्या परमेश्वराचं नामस्मरण केलं नाही तर त्या माणसाला दुसरा जन्म कशाचा आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो. दुसरा जन्म आहे सापाचा. सापाचा जन्म त्याला काय मिळतो? सापाचा जन्म का? साप निघाल्यावर कुणाला आनंद झाला का? साप निघाला म्हटल्यावर मिळेल ते हत्याराने त्याला मारतात. आणि एवढा मार खाऊन जर थोडीशी हालचाल केली शहाणा समजदार माणूस म्हणतो त्याचं तोंड ठेसा. त्याचं तोंड काय ठेसा? का ठेसा? सट्टाची पिढी नाही तर या ठिकाणी देवाच्या नामावर पाहिजे आपल्याला ढेवर साहेबांना. आई आनंदा देवी आणि पिलका देवी यांची चैत्र वैशाख निमित्त यात्रा आणि या यात्रेचं महत्त्व वलवाडी परिसरातील जुने जाणते लोक पूर्वजपासून ही यात्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे दुकानं आलेले आहेत. आणि तसेच आज लोकांना लोकनाट्य तमाशा भीमाभाऊ कोरेगावकर राजूभाऊ कोरेगावकर यांचा तमाशा लोकनाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाचे संयोजक वलवाडी गावाचे प्रथम नांदे भाऊ खरात, प्रवीण भाऊ पाटील, वाल्मिक भाऊ पाटील, तसेच ग्रामपंचायतचे सगळे सन्मान्य सदस्य व तसेच वलवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सगळे सन्मान्य सदस्य आणि वलवाडी पंचकृषीचे सगळे सदस्य यांच्या संयुक्त रीतीने आज आनंदा देवीचा यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. आणि तसेच या कार्यक्रमामध्ये सर्वांना